Hello everyone. Today we are going to learn Standard 8 English. Trees are the kindest things I know. Poems, English workshop, questions and answers. Question number 1. Pick from the poem words that rhyme with the following words. खालील शब्दांशी यमक जुळणारे शब्द कवितेतून लिहायचे आहे. फन, बिगन, सन. नो, नो, ग्रो. नाऊ, काऊ, बाऊ. Sight, light, night, fly, sky, lullaby. Number 2. Pick from the poem lines that create a picture in your mind. कवितेमधून अशा ओळी लिहायच्या आहेत की ज्या तुमच्या मनामध्ये चित्र निर्माण करतात. And in the spring, new birds of green. And spread a shade for sleepy cows. And leaves to burn on Halloween. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. Number 3. The poet refers to trees as the kindest things. कवी झाडांना सर्वात दयाळू गोष्ट असं म्हणतो. फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव्ह काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स अदर्स. या कवितेमधून आपल्याला झाडांचा दयाळूपणा सिद्ध करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लिहायच्या आहेत. ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. ट्रीज गिव्ह फ्रूट्स. बर्ड्स गॅदर ऑन देअर बाउज. ट्रीज गिव्ह वूड to build houses. Trees give leaves to burn on Halloween. Question number 4. Find words that describe the following. खालील शब्दांचे वर्णन करणारे शब्द आपल्याला शोधायचे आहे. नंबर 1. काउज. याचं वर्णन करणारा शब्द आहे स्लीपी. न्यू बर्ड्स याचं वर्णन करणारा शब्द आहे ग्रीन. सन याचा वर्णन करणारा शब्द आहे मॉर्निंग. ललबाय याचा वर्णन करणारा शब्द आहे ड्राउझी. ट्रीज याचा वर्णन करणारा शब्द आहे काइंडेस्ट. क्वेश्चन नंबर 5. पिक आउट लाईन दॅट मीन द फॉलोइंग. खाली दिलेल्या वाक्यांची अर्थ सांगणारी वाक्य कवितेतून लिहायची आहेत. नंबर 1. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. त्याचा आन्सर आहे अँड स्प्रेड अ शेड for sleepy cows. Trees provide food for all. They give us fruit in leaves above. Trees are most lovable. Trees are the kindest things I know. Number 4. Kids love to listen to songs from trees. या अर्थाची कोणती ओळ आलेली आहे. They hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Number 5. Trees live a simple life. They do not harm, they simply grow. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 6. थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. विचार करा आणि तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. नंबर 1. व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर. नेम एनी 5. कोणकोणत्या सजीव गोष्टी एकमेकांना हानी पोहोचवू शकतात अशी 5 नावं लिहायची आहेत. लिव्हिंग थिंग्स दॅट कॅन हार्म वन अनदर. नंबर 1. ह्युमन बिईंग टू ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंग टू ॲनिमल्स. ॲनिमल्स अँड बर्ड्स टू द ह्युमन बिईंग्स. बर्ड्स टू जर्म्स अँड इन्सेक्ट्स. ह्युमन बिईंग टू ट्रीज. नंबर 2. व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. झाडांना निरुपद्रवी का म्हणतात. त्याचा आन्सर ट्रीज आर रिअली हार्मलेस बिकॉज दे नेवर हार्म एनिथिंग एनिव्हेअर इन द वर्ल्ड. नंबर 2. व्हेअर ॲज दे हेल्प ऑल द लिव्हिंग थिंग्स ऑन द फेस ऑफ द अर्थ. नंबर 3. दे मेंटेन द बॅलन्स ऑफ द नेचर. नंबर 4. They keep the environment clean and pure. Number 5. They are very helpful to the earth and the living being on the earth. So they are really helpful and harmless. Number 3.
Halloween is a festival celebrated in many Western countries on 31st October. हॅलोईन हा सण पाश्चिमात्य देशांमध्ये 31 ऑक्टोबरला साजरा केला जातो. व्हॉट इज द सीझन देअर? त्यावेळेला तिथे कोणता ऋतू असतो? व्हाय डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लीव्ज ऑन हॅलोईन? तुमच्या मते हॅलोईनच्या दरम्यान पाने जाळण्याची आवश्यकता का आहे? त्याचा आन्सर, द सीझन ऑटम इन वेस्टर्न कंट्रीज इज ड्युरिंग ऑक्टोबर. I think there is a need to burn leaves on Halloween to make fire and to ward off evil spirit from their life. Number 4. They are the last to hold the light when evening changes into night. Which part of the day is referred in the above line? वरील ओळींमध्ये दिवसाच्या कोणत्या वेळेचा उल्लेख आलेला आहे? Which part of the trees hold the last light of the day? झाडाचा कोणता भाग दिवसाचा शेवटचा अंतिम प्रकाश जो आहे तर तो पकडतो किंवा धारण करतो? त्याचा आन्सर, द पिरियड बिटवीन डे अँड नाईट. इव्हिनिंग इज रेफर्ड टू इन द अबाव लाईन. द बर्ड्स ऑफ द ट्री होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. क्वेश्चन नंबर 7. सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. झाडांविषयी तुमच्या मातृभाषेतील एक कविता निवडायची आहे. राईट इट इन युअर नोटबुक. तुमच्या वहीत ती लिहायची आहे. अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टांजाज फ्रॉम द पोएम इन टू इंग्लिश. आणि त्या कवितेतील कोणत्याही 2 कडव्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे. या ठिकाणी नमुना कविता जी आहे तर ती मराठीमध्ये दिलेली आहे आणि आपणा स्क्रीनवरती त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशनही करून देण्यात आलेलं आहे. Question number 8. Your neighbor is having a huge old banyan tree chopped down to make space for another construction. Write an imaginary conversation between you and your neighbor, trying to stop him from having it cut down. तुमचा शेजारी दुसऱ्या बांधकामासाठी एक जुनं वडाचं झाड जे आहे तर ते तोडून टाकू इच्छितो. तर ते तोडून टाकणं थांबवण्याकरता तुम्ही व तुमच्या शेजाऱ्यामधील काल्पनिक संभाषण लिहायचं आहे. ते संभाषण अशा पद्धतीने येऊ शकेल बघा. माय सेल्फ, गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग धिस गुड ओल्ड बनियन ट्री चोक्ड डाऊन. नेबर, नो डिअर, धिस ट्री इज ऑफ नो यूज नाव, इट्स टू ओल्ड. माय सेल्फ, नो सर, बीइंग टू ओल्ड इट्स मोर युजफुल, इट हॅज बीन प्रोव्हाइडिंग अस ऑक्सिजन फॉर इयर्स अँड इयर्स. युअर नेबर, दॅट्स ट्रू, बट देअर इज नो ऑप्शन फॉर मी. Myself, think about birds who build nest in it, children who play under its shade, cattle who rest in its huge shade. Neighbor, you are right, but besides it has been maintaining balance of nature, controls pollution in our area. Your neighbor, yes dear, you have opened my eyes. People have been worshipping it for years and years. I don't want to hurt anybody's sentiments. Myself, you can extend your construction at the back and save this precious banyan tree. Your neighbor, sure my dear, now I understood its value. We will protect it. Myself, oh, that's great. Thanks sir for being so kind. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.